श्री सद्गुरु श्यामबाबा पुण्यतिथी महोत्सव अखंड हरिनाम सप्ताह मौजे बाळापूर तालुका जिल्हा छत्रपती संभाजीनगर। मार्गदर्शक अभप प्रल्हाद महाराज वहाड। सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मौजे बाळापूर तालुका जिल्हा छत्रपती संभाजीनगर। विनीत समस्त ग्रामस्थ भजनी मंडळ युवक मंडळ बाळापूर। प्रेक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर। नमस्कार माझा रक्मनी पांडुरंगा परंगा करू प्रथम पांडुरंगा करू पांडुरंगा करू दुसरे चरण संताजिया दुसरे चरण संताजिया दुसरे चरण जीवानी मानेल संतांशी रंजवू चित्ताशी आपुलिया। ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी किंवा नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती मस्तक ही पाया मस्तक ही पाया हरी मस्तक ही पाया मस्तक ही पाया वार करी संतांच्या वार करी संतांच्या वार करी वार करी संतांच्या वार करी मस्तक है पाया भारी वार करी संतांच्या या वार करी संतांच्या संतांच्या नामधरा कंठी विठोबाची दयाच्या चिंतने निर्शील संकट तराल दुर्घट भवसिंधू प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त वेळी प्राप्त स्थळी महान संत ब्रह्मभूत श्यामबाबा सद्गुरु महंत भगवान बाबा गडकर यांच्या पवित्र दरबारामध्ये बोलू नका सेवेकरता घेतलेला अभंग श्री संत श्रीमंत जगद्गुरु तुकोबाराय यांचा आहे। या अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय आम्हाला योग्य मार्गदर्शन करतात, उपदेश करतात किंवा थोडक्यात नामाचं महत्व पटवून देतात। विठाला सेवेला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा अल्पमतीनं परिहार। सालाबाद प्रमाणे याही वर्षी भगवान परमात्म्याच्या कृपेने साधू संतांच्या आशीर्वादाने चालत असणारा हा श्यामबाबा पुण्यतिथी सोहळा सर्व गावकरी मंडळीच्या सहकार्याने तरुण मंडळीच्या सहकार्याने सुंदर अशा कार्यक्रमाचे नियोजन केले। प्रथमतः सर्वांना कोटी कोटी धन्यवाद। जोऱ्या टाळी वाजवा एक बार। तुमच्या सर्वांच्या दर्शनाचा योग ज्यांच्यामुळे आला महाराष्ट्रात प्रसिद्ध असणारे आमचे संगीत अलंकार संगीत रत्न गायन कोकिळा याच गावचं भूषण आमचे प्रल्हाद महाराज वाघ ना वाघ आता वाघानच फोन केलाय म्हणून तुमच्या सर्वांच्या दर्शनाचा योग। आता या कार्यक्रमाला एक एकाचीने मनोव्यापारी अशी दिग्गज मंडळी आहे ज्यांना सुंदर अशी चाल गायली, संगीत अलंकार, संगीत रत्न, गायन कोकिळा, भजन सम्राट, युवा कीर्तनकार
टाळी वाजवा एक बार त्यांच्यासाठी. आमचे किशोर महाराज दिवटे, ज्यांना पाठीमागे सात संगीत केली, संगीत अलंकार, संगीत रत्न, गायन, कोकिळा, भजन सम्राट. आमचे काका महाराज खैरे, त्यांच्यासाठी टाळी वाजवा. इकडं मायकावर उभा असणारे संगीत अलंकार, संगीत रत्न, गायन, कोकिळा, भजन सम्राट. आता त्यांचं नाव काय की, पण आपण सर्वजण त्यांना चिलिया बाळच म्हणतो. जोरात टाळी वाजवा. अलीकडे मायकावर उभा असणारे आमचे संगीत अलंकार, संगीत रत्न, गायन, कोकिळा, भजन सम्राट आमचे शिवाजी महाराज, निवृत्ती महाराज वाडेकर. टाळी वाजवा त्यांच्यासाठी. मला वाटते ज्यांची मृदंगार थाप पडते, मृदंग महामेरू मृदंग महागुरु मृदंग महर्षी तान मुनी मृदंगाचार्य आमचे हरिभक्ती प्रायण ऋषिकेश महाराज तारशी तराशी. टाळी वाजवा त्यांच्यासाठी. इकडे ज्यांचे मृदंगार थाप पडते, मृदंग महामेरू मृदंग महागुरु मृदंग महर्षी तान मुनी मृदंगाचार्य आमचे हरिभक्ती प्रायण मयूर, मी योगेशच म्हणणार होतो, आमचे मयूर महाराज, त्यांच्यासाठी टाळी वाजवा. माझ्या पुढे बसलेले आमचे हरिभक्ती प्रायण तुळशीराम महाराज ढाकणे भगवान गट, त्यांच्यासाठी टाळी वाजवा. कथाकार आमचे काशीनाथ महाराज शास्त्री भगवान गडकर, तुम्हा सर्वांच्या सहकार्याने. आता कुणाचं नाव राहिलं असं तर माफ करा. आता कसं आहे, शिळला दोन सड पिले पाच म्हणले की एखादं हुटकत आहे. आनंद वाटला. हा व्यासपीठ चालक आमचे वैरागी मूर्ती, माझ्या पुढे बसलेले शांती ब्रह्म पैठणचेच आमचे माऊली महाराज, त्यांच्यासाठी टाळी वाजवा. सुंदर असं कार्यक्रमाचं नियोजन आहे. प्रथमतः सर्वांना कोटी कोटी धन्यवाद. विढाला विढाला. हा श्याम बाबाचा पुण्यतिथी सोहळा आहे. थोडं लक्ष द्या. आपल्याला कमी बॉलमध्ये जास्त रन करायचे. मला वाटतं बाबांचा पुण्यतिथी सोहळा आपण साजरा करतो, यात नवल नाही. तुका म्हणे गाजी वैकुंठी सोहळा याही भूमंडळा मोकळं झालं पाहिजे. आमचं पाठीमागे बसलेले नाव काय? वाडेकर बाबा. आमचे पांडुरंग महाराज पाठीमागे जॅकेट असं का? आमचे आजी महाराज. थोडं लक्ष देऊन ऐका. तू का म्हणे वैकुंठी सोहळा याही भूमंडळ माझी कीर्ती टाळी वाजवा. उभळ लोकी कीर्ती आणि देव चित्ती राहील. बाबांचा पुण्यतिथी सोहळा मला वाटतं ऐका बाळापूर मध्ये होतो, यात नवल नाही. आज वैकुंठात देखील त्यांचा पुण्यतिथी सोहळा आहे. का? त्यांना एकच काम केलं, जगाच्या कल्याणा संतांच्या भोवती देह कष्टविती परोपकारी. त्यांचं येण्याचं कारण येथे उपकार Hey,
काका मी विनोदानं सांगतोय, मला कलाकार चांगले असे बरोबर वाटत नाही, फाशी घ्या वाटते. किशोर बाबा मी एका ठिकाणी कीर्तनाला गेलो, माझ्या पाठीमागे 4च भजनी उभा, त्याला काहीच येईना. मी त्याला म्हणलं मी पुढे उचलतो, तुम्ही मागून उचला. त्यानं भजन म्हणायचं सोडून मलाच उचललं. आता इतके येडे म्हणलं फाशी घ्यावं लागेल का नाही. आनंद वाटायला, टाळी वाजवा, विठाला विठाला. येथे उपकारासाठी घरी धाक नाही, इथे धाक नाही. विठाला विठाला. आले घरच्या वैकुंठी येथे उपकारासाठी आले. थोडं माझ्याकडे लक्ष ठेवा. आता 3 वर्ग पडतात. एक वर्ग असा आहे त्याला यावं लागतं, दुसरा वर्ग असा आहे त्याला आणावं लागतं, आणि तिसरा वर्ग आहे तो आपण होऊन येतो. विठाला विठाला. पहिला वर्ग आपल्याला जीवाला यावं लागतं. अंगा कर्मे जे उरावी ते हे सुखा दुःखे फळावी, तया भोगावया यावे देहा, केले कर्म झाले. जीवाला यावं लागतं आणि देवाला आणावं लागतं. आणि याला रूपा बळी करुणी खडे. पण संत आपण होऊन येतात कशासाठी? आम्ही वैकुंठवासी आलो कीर्तना झोपा काढण्यासाठी. येण्याचं कारण अज्ञानी लावावे सन्मार्गाशी. थोडक्यात बोलतो, जगद्गुरु तुकोबाराने सगळ्या जगाकडे दृष्टी टाकून पाहिलं. किशोर बाबा विचार केला. अरे विचार करीत नाहीत असे माणसं नाहीत बरं का. 3 वर्ग पडतात. पहिला वर्ग असा आहे त्याला दुसऱ्याची प्रगती खपत नाही काका. दुसरा वर्ग असा आहे त्याला गती खपत नाही, आणि तिसरा वर्ग असा आहे त्याला अधोगती खपत नाही. विठाला विठाला. पहिला वर्ग त्याला दुसऱ्याची प्रगती खपत. झोपले का खालची? त्याला दुसऱ्याची प्रगती खपत. एकाचा पोट दुखू लागलं प्रल्हाद महाराज, त्याला उचलून दवाखान्यात नेलं. आपल्याला संभाजीनगर जवळ आहे. डॉक्टरला म्हणला तपासा नाही तर मरतो. डॉक्टर म्हणला दुखतंय केव्हापासून? म्हणला तपासा. अरे दुखतंय केव्हापासून? म्हणला तपासा. दुखतंय केव्हापासून? म्हणला शेजाऱ्यानं बंगला बांधला तेव्हापासून. म्हणजे आपल्याला दुसऱ्याची प्रगती खपत नाही, आणि कुत्र्याला गती खपत. तुम्ही आता मोटरसायकल गाडी कोणती घेऊन जा, कुत्रे आपल्या भागा लागतात भो 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 भो, आणि गाडी पुढे गेले जागेवर भरून ते पळून लावली का नाही. आता पळून लावली का पळाली. कुत्र्याला गती खपत नाही. तसं संत महात्म्याला बुडाता हे जन ना देखावे डोळा, येतो कळवळा म्हणून या, येतो हिताचा कळवळा, पडती हाती म्हणून काळा. तुकोबाराने विचार केला. विचार करीत नाही तर अशी माणसं नाही. विचार करीता वाया जाई येळ, लटिकेत ते मूळ फजितीचे. तुकोबाराने सांगितलं विचार करून आयुष्य वाया घालण्यापेक्षा कसा विचार करा. सारा सार विचार करा उठाउठी, सारा सार विचार करा उठाउठी, सारा सार विचार करा उठाउठी, सारा सार विचार करा उठाउठी.
खिशातले 1000 रुपये काढून द्यावं. पण तुम्ही मार्गच घेत नाहीत म्हणा ना. टाळी वाजवा टाळी. चिलिया महाराज मी विनोदाना सांगतो, लक्ष देऊन ऐका बरं काय. भाजी चांगली झाली तर खाऊ वाटते, नाही तर काही बायाची भाजी लई नमुना. अरे डबेचे डबे मसाला चव नाही कशाला. फक्त इतऱ्या सोडून सांगा. काही बाया भाजीची राग करतात, चव लागत. विनोद म्हणून सांगितलं ऋषिकेश महाराज. एका बाईनं भाजी केली, तेल मीठ मिरचूदार पाणी. मालकाला भूक लागली ते म्हणला जेव्हा वाढ. हिनं भाजी वाढली, हिनं फुरका हाणला शेंडीत ताईट. माया ब्रह्म जगत सत्य जगत मिथ्य सगळं अजातवाद. आता तुम्हाला सगळ्याला अनुभव आहे, फक्त मी एकटा सोडून. भाजी कशी का होईना मालकीन जीव घालताना पुढे बसते, बरोबर आहे का नाही? म्हणजे तुम्हाला तेवढंच बरं वाटावं. झाली समाधान तुमची देखील चरण. आता ती बाई पुढे बसली, आता डोळ्यातून अश्रू आले. गपचिप तरी बसाव. बसल्या बसल्या म्हणली माय भाजीत काही कमी जास्त, तुमच्या डोळ्यातून अश्रू. ते म्हणला प्रेम अश्रू आहेत, प्रेम अश्रू. ती म्हणली थोडी भाजी देऊ का? जास्त प्रेम म्हणलं मसरवाटा गाठावं लागेल म्हणला. विठाला विठाला ऐका, तुम्ही हसा म्हणून सांगत नाही, थोडं माझ्याकडे लक्ष द्या. पटा म्हणून सांगतोय. भाजी चांगली झाली तर चव लागते, नाव निघते. असे कलाकार चांगले असले तर कीर्तन करावं. जगद्गुरु तुकोबराय सांगतात, विचार करून आयुष्य घालण्यापेक्षा असा विचार करा. सारा सार. आता काही गोष्टी सार आहेत आणि काही गोष्टी असार आहे. लवकर भुईमुगाची शेंग वरचं टरपल कसं आहे? झोपले काय खायचं? असार. आतला शेंगदाणा हो म्हणा की सार. खारीक वरचं टरपल सार. आतली आटुळी थोडा आवाज येऊ द्या. असार. वा. आंबा पाडाला पिकलाय. झोपले काय? आंब्याचं वरचं टरपल कसं? मी खाली येऊ का? आसार. आतला रस सार. पोय. वा. चला पुढं. दूध. दूध कसं आहे? दुधात पाणी घातलेलं इकडं कोणी घालीत नाही. जाऊ. ताक कसं आहे? आसार. लोणी सार. याच्या पुढे लवकर चला. पेढा. पेढा कसा आहे? संपूर्ण सार. तसं देवाचं नाम सार सार विठोबा नाम तुझे सार म्हणावणे सोळा पाणी जपत असे वारंवार फल कट तो संसार. येथे सार नाम साराचे हे सार. शरणकता यमकिंकर शरणकता यमकिंकर शरणकता साराचे हे सारे. बाहेर बसलेले टाळी वाजवा. अरे देवाचं नाम हे सार आहे, बाकीचं सगळं आसार आहे. निर्गुण आसार, निर्गुण आसार, सारासार विचार. टाळी टाळी टाळी. यवनी नरदेह विचारावे सार. ठरावा पै धीर भजन मार. टाळी टाळी टाळी.
कलाकार असले की आनंद वाटतो. काय आनंद आहे. देवाचं नाम सार आहे, बाकीचं सगळं आसार आहे. म्हणून सारासार विचार आहे. मी हा कोण करावा, मी तो वासुदेव तत्वता, कळू येईल विचारा वाचून न पविजे समाधान. थोडं लक्ष देऊन ऐका. आता लवकर बोलतो. सगळी सुज्ञ माणसं आहेत, हुशार माणसं आहेत. किशोर बाबा, काही गोष्टीचा विचार करायचा नाही. ऐका बरं काय, काही गोष्टीचा एकदाच करायचा आहे आणि काही गोष्टीचा विचार सतत करायचा. दुसऱ्याचं वाटोळं करण्याचा कधी विचार करायचा नाही. मांडी घाल, मांडी घाल. हे दिशा इतकरी पण लय आगाव. एका गावात मला एवढंच भेटलं, जी हरी. म्हणलं जी हरी कुठं आहे डाव. मला नेमका पत्ते खेळाला का काय. त्या कार्टाला म्हणलं सांग बरं, म्हणलं तो जन्म कधी झाला. ती म्हणजे शुक्रवारी. आता तुळशीदास बाबा त्याला गपची बसा पण नाही. ती मला म्हणे महाराज तुमचा काही झाला. म्हणलं रविवारी. मला म्हणे हे मूर्ख आहेत, नालायक आहेत. म्हणलं कसं काय, रविवारी तो सुट्टी असते ना. वा, हे लेकरं इतके हुशार आहेत म्हणून तुमच्या पाया पडतो. ऐका बरं काय, आणि याच्याहून चांगला श्यामबाबाचा पुण्यतिथी सोहळा साजरा व्हावा असं वाटत असेल तर बंगला बांधू नका, शेती घेऊ नका, गाडी घेऊ नका, पण जन्माला घातलेल्या मुलाला संस्कार लावल्याशिवाय मरू नका. काळाची गरज आहे. अरे ज्याला छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आणायचे त्याच्या घरात संस्कार पाहिजे. ज्याला धर्मवीर संभाजी महाराज जन्माला आणायचे त्याच्या घरात संस्कार पाहिजे. ज्या घरात संस्कार आहेत ते घर नाही, साक्षात माझा भगवान परमात्मा आहे. काय ताकद आहे. ऐका, लक्ष देऊन ऐका. दुसऱ्याचं वाईट करण्याचा विचार करायचा. वा, दोघं जण नवरा बायको होते. किती होते? दोघंच असतात ना. मला वाटलं महिरील गेली काय. योगायोगानं दोघाची वडील आम्ही वैकुंठवासी. आणि खरं सांगा प्रल्हाद महाराज, घरात हुशार कोण असते? बायको. तुम्हाला अनुभव म्हणून विचारायला. बायको सजत म्हणते, तुम्हाला तर अक्कलच नाही. हो म्हणते का सजत. बायकोनं बोलून घेतलं इकडे या. म्हणजे का, माझ्या तुमच्या आईची जशी सेवा तशी माझी आईची. दोघांनाही वडील नाहीत. युनो सोडून द्या, मुद्दा डोक्यात ठेवा. दुसऱ्याचा वाईट करण्याचा कधी विचार करायचा. हे कलियुगातलं जे देव जे माझे बायको. पुढचं कळालं तुम्हाला. जे तुम्ही सांगाल तेच आम्ही ऐकू. पळत गेला, मारुती कार घेतली, सासूबाईला गाडीत बसलं. सासूबाई आणली तर उद्बती छापती कशी, ह्याची आहे गुबगुबीत. आता सासूबाईची सेवा किती केली असं लय लय एक महिना, एका महिना ठुस फुस ठुस फुस असं. आता घरची म्हातारी अशी झाली आणि सासूबाई गुबगुबीत. या आमचे जोगदंड भाऊ आले, या लवकर या. आपल्या वारकरी संप्रदायाचं वैभव, सगळ्या महाराज लोकांवर प्रेम करणारे आमचे जोगदंड भाऊ. टाळी वाजवा एक बार त्याच्यासाठी. विठाला विठाला बरं झालं. म्हातारपणाला म्हणाकडे पोरग झालं म्हणायचं. टाळी वाजवा. काय सांगू राहिलो? कीर्तन. आता घरची म्हातारी अशी झाली, सासूबाई गुबगुबीत. आमच्या इकडे म्हणाय प्रल्हाद महाराज लाडू झाले घट आणि सासूबाई पडली लट. म्हातारी हाला ना डुला यानं डोक्याला हात लावला. थोडं लक्ष दिलं का. विनोद म्हणून सांगितलं, किशोर बाबा कोणी असो, आमदार खासदार कीर्तन का, बायको पुढे गपगार काही चालत नाही. आता बरेच कीर्तनकार इथं कमर बांधली ना. जगद्गुरु तुकाराम महाराज आजच्या अभंगातून काय म्हणतात त्याच्या घरी जाऊन बघा, तुम्हाला कबर छाय मिळत नाही. आमदार खासदार इकडे आले ना, येत्या 5 वर्षात तुमच्या गावाची वाट लागली पाहिजे. घरी गेले की ती रिबीची पण मी रिबीची. बायकोने बोलून घेतलं इकडे या. म्हणे का, तुमच्या आईची सोय करा नाही तर माझी मी राहणार. यानं सांगितलं चिंता करू नको. म्हणला अवकाळी पाऊस पडले, माझी आईची सोय लावतो. कुणाची पण मुद्दा डोक्यात ठेवा. दुसऱ्याचं वाटोळ केल्यास आपलं झाल्याशिवाय राहत
असा विचार करायचा. रात्री उठला आईची बात डोक्यावर घेतली, टकाक 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 असं. जशी बात नेली तशी नदीत. इमानदार माणसाला माणूस मारली यात नवल नाही. देव राखी तया मारी कोण न मोडे काटा हिंडता बन देव सका जरी ईश्वा अवघेची कृपा करी. अरे ज्याला देव तरतय त्याला कोण मारतय. म्हातारी वाहत गेली, तिच्या हातात लिंबाचा फाटा. जय हरी म्हातारी लिंबाच्या वरी पडली फाट. आता अवकाळी पाऊस लय 2 ते 3 तास पूर्व सरला. आमुष्याची रात्र चोरी करण्यासाठी आलते. कशासाठी? चोरी करण्यासाठी. प्रत्येक चोराजवळ इतका सोनं कितका हो म्हणा, द्यायचं का घ्यायचं. म्हातारी लिंबावर चोर खाली. एक जण म्हणला माझा हिस्सा करा, दुसरा म्हणला माझा करा, तिसरा म्हणला माझा करा. वरून म्हातारीने बघितलं, म्हातारी म्हणली माझा बी हिस्सा करा रे. भूत भूत होय. आराट्या वराट्या खराट्या, कुणाचं धोतर पिटलं, कुणाचा पॅन्ट फाटला, लाग पडाय. किशोर महाराज भूताचं नाव ऐकलं तर माणसं तिकडे जात नाही. खरं भूत दिसल्यास सोनं तिथं चांदी तिथं होय. म्हातारी लिंबावर खाली उतरली. कुठून कुठून? म्हातारीच्या अंगावर 9 वार लुगडं होतं. किती? त्याच्यातलं 3 वार फाडलं. झोपले काय? खाली किती राहिले? तवापासून झाले 6 वार. पुढचं सांगत नाही. 3 वार लुगडं घेतलं. सोनं चांदी होतं ते गटुड्यात बांधलं. थोडं लक्ष देऊन ऐका. सोनं चांदी घेऊन आई कुठं जाणार? लवकर उत्तर द्या. कुठं जाणार? घरी. म्हणून एवढं वाक्य घेऊन जा श्याम बाबाच्या सप्त्यातून. आपला उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. अरे आपण स्वतःच्या माय बापाला जीव मारायचे जरी प्रयत्न केले तरी आपलं कल्याण व्हावं म्हणून आपल्याला आशीर्वाद देऊन मारणारे आपले माय बापच आहे. तुम्ही कुत्र्याला भाकर चोंबाळून चारा, कुत्र चावल्याशिवाय मरत नाही. माय बापाला भाकर फेकून टाका, माय बाप आशीर्वाद दिल्याशिवाय मरत नाही. सबसे बड़ी है माँ पगड़ी सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ, पगले सबसे बड़ी है माँ। सबसे बड़ी है माँ. सकळ तीर्थाची आहे. ऐसी कळवळाची झाकी करीला भावीन प्रीतीरा, करीला भावीन प्रीती, करीला भावीन प्रीतीरा, करीला भावीन प्रीतीरा.
ऐशी कळवळ्याशी जाती मातीची या चिठ्ठी. अबघी बालकाची जाऊ द्या, थोडं लक्ष द्या. एक वाक्य बोलतो बरं काय भाऊ, ज्याच्या घरात आई जिवंत आहे त्याच्या घरात प्रेम जिवंत आहे, आणि ज्याच्या घरात बाप आहे त्याच्या घरात धाक आहे. आता एक मिनिटात बोलतो, टाइम होते आलाय. पुरुष मंडळ सगळेच ऐका. काका झाले का? तुम्ही रात्रीच्या 2 वाजता घरी जा. आई आहे ना, भाग्यवान आहात. रात्रीच्या 2 वाजता घरी जा, दार वाजवा. बस हा, पुढे सर लक्ष द्या. तुमची आई थाटकन उठते, दार उघडते, आणि तिचा पहिला शब्द असते, बाळा तू जेवलास का? अरे रात्रीच्या 2 वाजता तुमच्या जेवणाची चिंता करणारी आई असते. ऐका, आपली आई जाऊ द्या आणि तुम्ही घरी जा. काका दार वाजवायचे, लेकरू जवळच असते. मम्मी पप्पा, मम्मी पप्पा. झोप झोप, कुठेही बोंबलं थिंडत आहे. झोप. आई गेली, प्रेम संपलं. मुद्दा डोक्यात ठेवा. सोन्या सांजेचं गुटुडू डोक्यावर घेतलं, टकाक 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 असं दार वाजवलं. उठा रे. सुनाला वाटलं सासू हुतूनच आली. तो का म्हणे त्याचे कळले आम्हा. सून पळाय गेली, पलंगाच्या खाली पडली, टंगडच मोडलं. पण मुलानं विचार केला, माझी आई मला दगा देणार, दगा देणार. मुलगा पळत गेला, गळ्याला मिठी मारली, विचारला, आई का बाळा, तुला नदीत नेऊन टाकलं होतं, तू वाहत गेलती आणि जिवंत होऊन सोनं चांदी घेऊन घराकडे कशी आलीस? आईने सांगितलं, बाळा माणूस नदीत नेऊन टाकला की सोनच घेऊन आलाय. काय घेऊन आलाय? झोपले काय घेऊन आलाय? पाहिजे तुम्हाला सोनं? यानं विचार केला, माझी म्हातारी आई नदी टाकली तर इतकं सोनं आणलंय. म्हणला, बायको तर तरुण आहे. किशोर बाबा, हिला नदी टाकल्या सोनं किती आणि? रात्रीत उठला, बायकोची वाट डोक्यावर घेतली, टकाक 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 असं. जशी बाग नेली तशी नदीत. ऐका, जे हरीण बायको समुद्राच्या मोहरीत. डबल माघारी आली आली. मुद्दा डोक्यात ठेवा. आई इमानदार होती, सोनं चांदी घेऊन घराकडे आली. बायको लबाड होती तर समुद्राच्या खाली गेली. टाळी वाजवा कळाला. दुसऱ्याचं वाटोळं करायचं ठरवल्यानंतर आपलं होतं अनेकाच्या घाती मानिता संतोष. सुख दुःख दोष अंगी लागी. दुसऱ्याचं वाटोळं करण्याचा विचार करायचा नाही. काही गोष्टीचा एकदाच करायचा आहे. किशोर बाबा, लग्न करण्याचा जरूर करा, दुसरी करण्याचा करायचा. एक जण म्हणला, महाराज इकनच बरगाड्या उड्या केल्या. हिनं सोडून द्या, दुसरीनं करावी बाईल. फंड फजिती होईल, बोभाट यशद्वारा जाईल, बायकाच्या पाना वाट्या. एका पुरुषा दोघी नारी पाप वशे त्याचे, पाप न लगे थुंडावी, लागन तेने तेथे जावी. नामा म्हणे बास विहारी, 2 बायका ज्याचे घरी, त्याचे नसावी शेजारी. महाराज म्हणले, तसा शेजार देखील नसावा. लग्न करण्याचा विचार जरूर, दुसरी करण्याचा करू नाही. पण काही गोष्टीचा विचार सतत क्षणोक्षण हाती करावा विचार. क्षणोक्षण हाती
बांधणं ढिले झालं बोलही झालं. हा मग विनोदानं सांगते भाऊ आपला पैसा घामाचा असते उगं केला इशारा फुकटचं खरं शुगर होते बघा विठाला विठाला. काही गोष्टीचा विचार सतत क्षणोक्षण हाची करावा विचार तरावया पार हवा सिंधू काही गोष्टीचा विचार सतत क्षणोक्षण हाती सारासार विचार करा उठाउठी. आता सुज्ञ माणसं काय म्हणतील महाराज उठाउठीच का क्या भरवसा है देती नहीं है किसी का क्या भरवसा है. क्षमा जल जाएगे जलते जलते जिंदगी कट जाएगे चलते चलते हम निकल जाएगा रोशनी का क्या भरवसा इस जिंदगी का क्या भरोसा इस जिंदगी का एक क्षण भंगुर नाही भरवसा नाही भरवसा आरे सावध तुला माया आशा आरे सावध तुला माया काही नसल मग गळा पडेल फासा काही नसल मग गळा पडेल पुढे हुशार कोण आहे सांगा हे राम राम स्मरा आधी हरे राम राम स्मरा आधी राम राम स्मरा आधी राम राम स्मरा आधी. 15 मिनिट राहिले फक्त. भंगूर नाही भरवसा अरे सावध तोडा माया. क्षणभंगुर हे जाय ना जाऊ द्या लक्ष द्या जायाचे शरीर जाईल क्षणात कहा गोपीनाथ जाणार आहे म्हणून उठा उठ सारासार विचार करा. उठा उठी काका महाराज ह्या बल्बाची गॅरंटी आहे कशाची बल्बाची 1 वर्षात 6 महिन्यात जर शॉर्ट झाला तर बदलून मिळतोय ना ह्याची काय गॅरंटी लोक म्हणतात काल भेटला सकाळ कस काय कुचकाला अरे काय गॅरंटी आहे म्हणून उठा उठी सारासार विचार करा उठा उठी मला विचार करा टाइम होता विचार करून नेमकं काय करा नामधरा कंठी कुणाची विठोबाची. आता त्याला नामाची फार आवड आहे याने घ्यावे त्याचे नाम तिशी करणे याचे आवडीने भावी हरिनाम ऐका महिमा जाऊ द्या 1 मिनिटात सांगतो त्याला नामाची आवड आहे तुका म्हणे हातो कृपेचा सागर नामासाठी पार जाऊ द्या आता देवाचं सोडून द्या किशोर बाबा तुमच्या मंडळीने तुमचं नाव घ्यावं महादेवाच्या पिंडीला बेल टाकते वाकून खुश झाले बघा गुदगुले झाले महादेवाच्या पिंडीला बेल टाकते वाकून तुमच्या मंडळीनं म्हणा किशोर महाराजाचं नाव घेते आजच्या कीर्तनकाराचा मान राखून तुम्ही टाळ्या वाजवा म्हणून सांगितलं नाही थोडं माझ्याकडे लक्ष द्या नाशक्या देहाचं नाव घेतलं तर इतका आपल्याला आनंद होतो हे तर त्यानं दिलंय जेने हा जीव दिला दान जेने हा जीव दिला दान तयाचे करील चिंतन तयाचे करील जगत जीवन नारायण काही गुणा तयाचे जोया भिवरे चंद्री अभिवरे जाती तो अभिवरे जाती कुणाच्या अंगात ही लोक मी एका ठिकाणी असं म्हणलं भाऊ एका गड्याच्या अंगात आलो ते जेव्हा उठलं आहा हो हो हा नका 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 हुशार माणूस होता असं उच आमच्या निवृत्ती भावासारखं जेव्हा उडी मारली पक्क दाबून धरलं त्या अंगात आलं म्हणलं लागलं सोडा 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 निवृत्ती भाऊ म्हणे कमन 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 ते म्हणला बिड्या मोडत्याल बिड्या मोडत्याल बिड्या मोडत्याल बिड्या मोडत्याल त्या बदमासाला बिड्या मोडलेल्या कळाल्या लोक म्हणतात त्याच्या अंगातले खतरा येते विश्रमीच्या खोका काना विढाला विढाला अरे
लक्षात ठेवा, इतका आनंद होतोय. हे त्यानं दिलंय, त्याचं नाव घेतल्यास त्याला किती आनंद होईल. टाळी वाजवा कळाला किती आनंद होईल. पण तो खबर म्हणतात बाकी काय करण्यापेक्षा नामधरा कंठी कुणाचे, विठोबाचे. ज्यानं देवाचं कंठात नाम धारण केले, काय त्या उरली येगळी अनेक वैकुंठ नायक जया. कधी धरला कृष्ण मादी, कधी धरला कृष्ण मादी, कधी धरला कृष्ण मादी, कधी धरला कृष्ण, कधी धरला कृष्ण मादी, कधी धरला कृष्ण मादी. अवघात्याने प्रकाश, अवघात्याने प्रकाश. आला बापू ये का, आला बापू ये का. अवघाजनी अवघाजनी कंठी धरिला कृष्ण मनी, अवघाजनी प्रकाश. टाळी वाजवा. अरे देवाचं नाम कंठा ज्यानं धारण केलं अवघाजनी, म्हणून नामधरा कंठी विठोबाची. जाऊ द्या आता सुज्ञ माणसं आहेत. भाऊ आजच्या मेळानं जन्मात देवाचं नाव घेतलं नाही. कुणाचं? आजच्या मेळानं जन्मात देवाचं नाव घेतलं. नामाची ताकद सांगतोय, लक्ष द्या. यमानं आपल्या दूताला बोलवलं, इकडे या. म्हणे का? जा. चौकदार वकील आहे. एका गावात चौकदाराने पाठी तर दंड सोडला. मी म्हणलं काय झालं, म्हणलं टाइम झालाय. तेव्हापासून मी टाइमच्या आधी सोडाले. ऐका, लक्ष द्या. यमानं बोलीला सांगितलं, जा त्या आज्या मेळानं जन्मात देवाचं नाव घेतलं नाही, त्यांना बांधण घेऊन या. कुणाला? आज्या मेळाला. आता बरेच माणसं तुम्ही लक्ष देऊन बघा. मरत बुवा, मरतानी गपचिप मरत. भाऊ हे रोग नाही चांगला झाला, ते झटक्याचा. उग ताणत राहिला नाही. होई कुठं चालेल की पत्ताही लागला. नाही तर जुन्या काळातले लोक विचार, आता बाबाला माहिती आहे, लवकर मरत बाजूवर पडल्या पडल्या असे झटके आणायचे. त्या बाया माया पाटापासून बाबा काकडा करीत होता की काकडा करून दुधात पाणी घालत होता. ह्याला कुठं माहिती आहे? हे 7-12 उतारा माहितीच नसते ना. काय काय खटाने कुटाने गेले, पडल्या पडल्या झटके आणि आता बरेच माणसं म्हणतात, भाऊ माणसाला मरताना काही कळत. ऐका, एवढं वाक्य डोक्यात ठेवा. अरे जे मरताना कळत नाही ते तारुण्यात कळत नाही. तारुण्याच्या मध्ये न माने साधा मुसमुसी. ऐका, मरताना सगळंच कळत, तारुण्यात कळत नाही. आजमीर बाजावर पडला. कुठं? आपल्याकडे बाज म्हणते का खाट. हा बाजावर पडला. यमाचे दूध पाहिले. यमाचे दूध पाहिल्याबरोबर त्याच्या मुलाचं नाव होतं नारायण. नारायणाधा नारायणाधा नारायणाधा. यमाचे दूत म्हणले, हे गणपती बसल्यास मी झिंग झिंग झिंगाट करीत होतो. आणि आपल्याला बघितल्या नारायणाधा लाग पळाले यमाक. यमानं बोलवलं, काय सांगितलं, काय झालं? ते तर आम्हाला बघितल्या म्हणाले, नारायणाधाव नारायणाधाव. हा यम सांगित होता, तुम्हा तेथे नाही सत्ता, जेते हो एकता, सदा घोष नामाचा. गाडी वाजवा, गाडी.
सांगा झोपा नका जाऊ तया गाव नाव थारकाच्या शिवा सोदर्शन या वाखरंडी फिरे भवती नका नका जाऊ नका 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 जाऊ नका जाऊ बस श्यामबाबाचा सप्ताह चालू आहे पुण्यतिथी चालू आहे नका जाऊ तया गाव ऐका पुत्राची या लोभी नसत म्हणे नारायण त्यासाठी इमान पाठविले अरे त्याने देवाचं नाव घेतलं नाही मुलाचं नाव घेतलं देव ऐका देवाला वाटलं माझंच घेतलंय आज या मेळानं जन्मात एक बार देवाचं नाव घेतलं तर मरताना इमान आलं गाडी वाजवा का इमान आलं की नामात नाम तुझे रे नाम तुझे रे नाम तुझे रे नारायण नाम तुझे रे नाम तुझे रे नाम तुझे रे नारायण नाम तुझे रे नाम तुझे रे नाम तुझे रे नारायण नाम तुझे रे नाम तुझे रे आहे पण असं वाटलं 65 एकर मध्ये कीर्तन आहे पंढरपुरात गाडी वाग नाम तुझे रे नाम तुझे रे नाम तुझे रे नाम तुझे रे नारायण दिसाय माणूस इतका इतकाच आहे जॅक इतकाच असतंय झोपले का घरची पण 16 टायरची गाडी उचली तर टाळी उजवायक मारू ढाला ढाला ऐका तोंडापुरतं वरत नाही मला कीर्तन सोडायची बरं काय पहिल्याच दिवशी असे कलाकार उपस्थित आहेत हे भाग्य आहे तुमचं मला वाटतं हे तुमचं भाग्य नाही श्याम बाबानं केलेली पुण्य पुण्य नाही तर भाऊ बरेच कलाकार म्हणतात पहिला दिवस आहे का मी उद्या येतो कशाला गांजा बडायची कशाला लोकांना तरस ना आपल्याला तरस आणि ऐका पहिल्याच दिवशी उपस्थित राहिले टाळी वाजवा त्याच्या आणि खरंच तो आता लोकांना परमार्थाची किंमत कळणार आहे विनोद म्हणून बोलत नाही भाऊ परमार्थ करण्याला लई किंमत आहे हो आता आमचे ऋषिकेश महाराज तुम्हाला किती किंमत आहे झाली होईल दमदारा हळूहळू ढाली ढाली नाही दोघांचही होईल हा नाही होईल हा होय भेद आता जाऊ दे माझ्याकडे बघा तुम्हाला किती किंमत आहे मृदंगाची बायको मृदंगाची बायको मृदंगी पहिला तर म्हणलं थाप कुंकून टाका म्हणलं धुमाकून ठोका किंमत आहे माईकवाल्याला सिस्टीम सुंदर आहे बरं माईकवाल्याची बायको मायकीन मायकी पहिला तर म्हणलं ताई आवाज कसा सोडा म्हणजे सगळ्यात मोकळा सोडा किंमत आहे डॉक्टरची बायको कंडक्टरची बायको सरपंचाची बायको आहेत का इथे कुठं आहेत सरपंचीन पुढं आहे का पेताड्याची बायको हा म्हणा की पेताडी वाईटाला कोणीच किंमत देत नाही आणि चांगल्याच्या लोक पाया पडल्याशिवाय राहत नाही पाया म्हणून
ज्याला माळ नसेल त्यानं पवित्र तुळशीची माळ गळ्यात घाला, पवित्र अंतकरण परमार्थ करा. श्यामबाबाची शपथ घेऊन सांगतो, आपला उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही उद्धार. अरे नामाला किंमत आहे. एकदा नाम घेतलं इमान आलं म्हणून नाम धरा कंठी. कुणाचे? महाराज 10:30 वाजले हो. नामधरा कंठी विठोबाचे विठोबाचे. त्याचं नाम कंठा धारण केलं, चिंतन केलं. त्याचं जर आम्ही चिंतन केलं, त्याचं भजन केलं, फायदा काय? तयाच्या चिंतने निर्शल, तयाच्या चिंतने तरतील. काय नो हे केले करशील तरी नो हे काही. काळ साबाबा चिंतन, काळ साबाबा चिंतन, एकांत वासी गंगा सुनार एकांत. आहा देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या युक्त आहार. काळ सारावा चिंतने चिंतने तद्रुपता. अर्जुनाची घोडी धुतली अनंते संकटे बहुत. कौरवी पांचाळी सभे माझी आलेली, वस्त्रे हरण वस्त्रे कैसी. बस द्रुपदीने त्याचं चिंतन केलं, तयाच्या चिंतने निर्शेल. बस केवढे संकट असू द्या, निर्वाणी गोविंद हाशे मागे, आम्हा घाली पाठीकडे जैसा केला तैसा. बस केवढे संकट, तयाच्या चिंतने निर्शल संकट. तराला दुर्घट भव सिंधू, भवनाम संसार. सिंधू म्हणजे समुद्र, भवनाम संसार, सिंधू म्हणजे समुद्र. प्रल्हाद महाराज, समुद्राच्या पाण्याचा अंत सांगता येत? ते मुंबईला गेलते ना, समुद्रात पाणी किती आहे? काय सांगा, समुद्राच्या पाण्याचा अंत सांगता येत नाही. थोडं माझ्याकडे लक्ष द्या. तसं जन्मरूपी मृत्यू या दुःखाच्या संसाराचा अंत सांगता येत नाही. करिता विचार तो हा दृढ संसार, ब्रह्मादिका पालन उल्लंघने सामर्थ्य. बस त्याच्यातून तराल दुर्घट भव सिंधू, भवनाम संसार. सिंधू म्हणजे समुद्र. महाराज आठ कोणतीच नाही. जन्मून या कुळी वाची स्मृराम, घरी हाची नेम आहार निशी. जन्म हो का भलते यात परिण चुको. स्वान करीशी तरी कुत्र्याचे निमिषे, तुझे दारी वसे आयुष्य करी. झाड करीशी तरी तुळशीचे निमिषी, तुझे दारी वशी आईशी करी. कोणताही जन्म मिळू द्या, भावे त्यांच्या द्वारी स्वान याती. आता जाऊ द्या, मला कीर्तन सोडायचं. माझ्या छत्रपती शिवाजी महाराजाच्या दरबारात वाघ्या नावाचा कुत्रा संगतीत राहिला, तर आज कुत्र्याच्या समाधीचं दर्शन घ्यावं लागतं. छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की, श्री संत श्याम बाबा महाराज की, गणपती बाप्पा मूर्ती. कोणत्याही कुळात जन्म मिळू द्या,
जन्म हो का भलते परी न चुको हरिभक्ती नित्यने म्हणावे काही नित्यने मावीन अन्न खायतो धरी हाची नियम आहार निशी रात्रंदिवस त्याचं चिंतन केलं भजन केलं मनन केलं फायदा काय शेवटचं तुका मैने पोटी पोळी ती पुण्यात 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 भावे काका गीत विठोबाचे भावे काका गीत विठोबाचे दयाच्या चिंतने निर्तेला संकट दयाच्या चिंतने निर्तेला संकट तेरा ले दुर्घटना बाबा से ताली वाजवा, ताली. बाबा से ताली वाजवा माय बाप ताली वाजवा ताली ताली वाह
राम कथा कितनों ने लिखी पर तुलसी जैसे मर्याद कहा ऋषियां बने प्रतिकंपन में बड़ी बड़ी तालन को प्रसाद कहा महाराज सांगतात आपण जर काया वाचा मनानं देवाची सेवा केली त्याचं चिंतन केलं फायदा तो का म्हणे कोटी कुळीती भावे गाता गीत निर्शेल संकट भावे गाता गीत तराल दुर्घट भावे गाता गीत विठोबाची भावी गावी गीत शुद्ध करून या तुझ भावा ही देव तरी हा सुलभ दयाच्या चिंतने निर्शेल केवढे संकट असू द्या निवारण होईल आनंद वाटला एक वाक्य बोलतो प्रल्हाद महाराज खाली बसलेले सगळे तरुण मंडळी लक्ष देऊन ऐका तुम्ही सगळे आहात तरुण तुम्ही सगळे आहात तरुण तुम्हाला पाहून माझं मन आलं जोरात बोला तुम्हाला पाहून माझं मन आलं भरून पुढच्या वर्षी श्याम बाबाचा पुण्यतिथी सोहळा असाच चांगला घ्या करून पुढचा आहे का नक्की तुम्हाला श्याम बाबा आशीर्वाद देतील वरून आशीर्वाद देतील अरे कृपा दान केले संती कल्पांती ही धरीतील हाती संत कृपावंत पाळी पंढरीनाथ कृपया केली संत जनी माझी अलंकारिली बस म्हणून संताच्या कृपेत ताकद आहे आनंद वाटला सर्वांना कोटी कोटी धन्यवाद ज्याला माळ नसेल त्यानं पवित्र तुळशीची माळ गळ्यात घाला दुसरी गोष्ट कोट्यातली गाय सांभाळा आणि तिसरी गोष्ट घरातली मायबाप सांभाळा विसरू नको रे आई बापाला झिजविली जाणे काया झिजवून तुझ्या शिरावर धरली सुखाची चायर बेड्या मिळणार नाही तुला मिळेल बंगला गाडी मोटरसायकल शेतवाडी आई बाप मिळणार नाही ही जाण राहू दे थोडी आई बाप जिवंत असता नाही केली तू सेवा मग मेल्यावर कशाला म्हण तुझ देवा देवा बंदीला पंक्ती उठवशी बंदीला पंक्ती उठवशी नंतर तुझे माया कायाची जीवन तुझ्या शिरावर धरली सुखाची चायर बेड्या मिळणार नाही सगळं मिळेल गेलेले मायबाप मिळणार झालेली सेवा सद्गुरू श्याम बाबा सद्गुरू जोग महाराज सद्गुरू भगवान बाबा गडकर सद्गुरू मोतीराम महाराज सद्गुरू मारोतराव महाराज दस्तापूरकर यांच्या चरणी सेवा समर्पित एक बार हात वर करा करविली देशी केली कटकट वा पुढे काढीत देवदारी सारा सारा बाहेर बसलेले खुर्चीवर कॅमेरा फिरवा सगळ्यावर कॅमेरा सारा
असे ठेवा, चहा पिऊन येतो. बरोबर. Oh